लातूर जिल्ह्याला आज हवामान विभागानं रेड अलर्ट दिलेला आहे. आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं मांजरा नदी असेल किंवा तावरजा, मन्याड या सर्व नद्यांना लातूर जिल्ह्यातल्या पुराची स्थिती निर्माण झालेली आहे. मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, तर रेणा प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. तावरजा आणि तेरणा नदीला देखील पुराची स्थिती आहे. अनेक ग्रामीण रस्ते जे आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली आलेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. लातूर जिल्ह्यातल्या शाळा आणि शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांची सुरक्षितता म्हणून. लातूर जिल्ह्यातला जो एक प्रमुख मार्ग आहे तो निलंगा ते कासार शिरशी हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली आलेला आहे लिंबाळा गावाजवळ, आणि तो पूल तेरणा नदीच्या पुराखाली आल्यामुळं वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्याचबरोबर अहमदपूर आणि चाकूर तालुक्याला अतिवृष्टीनं मोठा तडाखा दिलेला आहे. अहमदपूर तालुक्यातले आणि चाकूर तालुक्यातले जे ग्रामीण रस्ते आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली आलेले आहेत, आणि त्यामुळं अनेक ठिकाणची जी वाहतूक आहे ते पूर्णपणे थांबलेली आहे. अहमदपूर ते थोडगा मार्गे जो कंधार रस्ता जातो तो देखील पाण्याखाली आलेला आहे. त्यामुळं थोडगा गावाजवळ मोठी पुराची स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. औसा तालुक्यातल्या एरंडी ते सेलू हा रस्ता देखील पाण्याखाली आलेला आहे, त्यामुळं त्या ठिकाणची वाहतूक देखील थांबलेली आहे. अहमदपूरच्या जवळ असलेलं हगदळ गाव जे आहे ते त्या गावच्या पुलावरून पाणी जात असल्यामुळं तिथली देखील वाहतूक ठप्प झालेली आहे. चाकूर तालुक्यातल्या वडवळ गावची स्थिती जर आपण लक्षात घेतली तर तिथल्या घरांमध्ये पाणी घुसल्यामुळं देखील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. एकूणच जर आपण लक्षात घेतलं तर लातूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, आणि गेल्या 24 तासांपासून संततधार जी आहे ती पावसाची सुरूच आहे. तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणचे रस्ते जे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत, आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर हवी ती काळजी जी आहे ती घेण्याची आवाहन जे आहे ते प्रशासनानं केलेलं आहे. अनेक ठिकाणी वीज कोसळल्यामुळे देखील नुकसान झालेलं आहे, तर जनावरे वाहून गेल्याच्या घटना देखील घडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.